मिट्ट काळोखामध्ये झाडावर लुकलुकणारे काजवे बघणं म्हणजे चांदण्यात फिरल्याचा अनुभव घेणं. वर्षाराणीच्या स्वागताची तयारी म्हणून की काय, अवकाशातील हे तारांगणच जणू धर्तीवर अवतरतं आणि मग सुरू होतो निसर्गाचा तो अद्भुत सोहळा. नमस्कार, मी प्राजक्ता प्रदीप सुनीता आणि हाच अद्भुत सोहळा बघण्यासाठी आम्ही आलो आहोत भंडारदरा लेक साईड कॅम्पिंगला. सो चलो, लेट्स गो. वळवाच्या पावसाचे वेध लागले की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात काजव्यांचा मिलनोत्सव सुरू होतो. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लुकलुकणारे शेकडो काजवे बघणं म्हणजे पर्यटकांसाठी जणू पर्वणीच असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही निसर्गाचा हा अद्भुत सोहळा बघण्यासाठी निघालो आहोत भंडारदरा लेक साईड कॅम्पिंगला. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा काजवा महोत्सव भरतो तो इथेच. तुम्हालाही या शहराच्या गर्दीपासून दूर शांत आणि निवांत वेळ घालवायचाय? शहरातल्या झगमगाटापासून दूर लुकलुकणाऱ्या काजव्यांचा मंद प्रकाश अनुभवायचाय? मग नक्की प्लॅन करा भंडारदरा लेक साईड कॅम्पिंग आणि पॅकेज ऑफरमध्ये मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करा. सो आल्या आल्या आम्हाला मॅगीचा हा नाश्ता मिळालाय. काजवे बघण्यासाठी म्हणून जंगलामध्ये आमची रात्रीची भटकंती सुरू झाली. नीरव शांतता आणि झाडावर लयबद्ध पद्धतीने लुकलुकणारे काजवे, मध्येच थंडगार वाऱ्याची झुळूक आणि अंगाला झोंबणारा गारवा, या सगळ्या जादुई दुनियेचा अनुभव घेऊन परतताना विचार आला की यालाच आयुष्य म्हणत असतील का? काजवे कमी दिवसांच्या त्यांच्या आयुष्यात किती सारा आनंद देऊन जातात. माणूस मात्र उद्याची चिंता करत जगत राहतो. तर शहरातल्या आकर्षणापुरतं आपण चुलीवरची मिसळ या सगळ्या गोष्टींकडे नेहमीच गर्दी करतो, पण आम्ही आज आलो आहोत खरी खुरी अशी चुलीवरची पोळी आणि भाजी खायला. तर आता आपण चुलीवरचा स्वयंपाक खाणार आहोत. आपण खूप लांब लांब जातो कदाचित, असं काही आपल्याला हवं असतं, पण इथे आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्हाला इथे हे मिळतंय. जवळपास 250 लोकांचा स्वयंपाक त्यांनी एकट्याने सकाळपासून केलाय. खरं तर इथे समजलं सुख म्हणजे नक्की काय असतं, तर चुलीवरचं जेवण आणि बसायला सारवलेलं अंगण असतं. बरं, या पॅकेजबद्दल सांगायचं झालं तर इथे 2000 पासून स्टार्टिंग आहे, पण माझ्या सबस्क्रायबरसाठी हे पॅकेज 1700 मध्ये अवेलेबल आहे, ज्यात इन्क्लूड असतं इव्हिनिंग ब्रेकफास्ट, टी, बार्बेक्यू, डिनर, मॉर्निंग ब्रेकफास्ट, टी, व्हेज नॉनव्हेज तुम्हाला हवं तसं. त्याचबरोबर टेंट, ब्लँकेट, बोटिंग, म्युझिक, मजा मस्ती आणि भरपूर साऱ्या गप्पा. मग कधी येताय निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला?